तर बघा मंडळी, आपण ना गेल्या वर्षी काळी हळद लावली होती. 2 वर्षापूर्वी ना मी 1500 रुपयाची हळद मागवली होती. मला फक्त 11 बेट आली होती. म्हणजे हे 11 1500 रुपयात. तर आज गेल्या वर्षी मला त्याची चांगली अशी किलोभर झाली असन. त्या किलोची मी आता यावर्षी भरपूर हळद केली. आणि आता ना मी ठेवली होती बियाण्यासाठी. तर हे बघा किती छान असे मस्त कोंब आलेत त्याला. आणि जर मी आता इथंच ठेवली आणि जर पाऊस आला ना, तर पावसाने त्याचे कोंब खूप उंच होतील आणि मग ते शेत नीट होईपर्यंत नांगरस्तोपर्यंत मग ते म्हणजे मोडतील लावताना. म्हणून मी आता ती काढून ठेवत आहे एक सुरक्षित जागेत. आत्तापर्यंत मी इथं ठेवली. आणि हे बघा, हे काही ना हे कवळे कंद असं मला वाटायचं. म्हणजे हे थोडेसे कवळे होते, पण ह्याला काही कोंब आलेले नाहीत. तर पाऊस पडेपर्यंत आपण याची वाट पाहणार आहोत. तर याला जर कोंब आले तर हे पण लावायचे. आणि खरं सांगते, अगदी अगदी खरं सांगते, काळ्या हळदीने ना खरंच नशीब बदलतं. माझं बदललं आहे. आणि मला खूप आनंद वाटतोय सांगायला. माझी ना खरंच प्रगती वाढत चालली आणि खूप चांगली आहे काळी हळद. आणि म्हणजे अंधविश्वास नाही. लोक काय म्हणतात की कुलूप ठेवल्यावर ते उघडतं, धाबण ठेवल्यावर तो आकडतं. हे पूर्ण खोटं आहे. हे असलं काहीही होत नाही. काळ्या हळदीपासून ना अगदी ती लक्ष्मी स्वरूप आहे. आपण जर तिच्यापाशी जर काही रोज रोज तेच तेच बोललं ना, तर ते घडतं. अगदी म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात ना, अगदी तसं आहे. तर काळी हळद माझ्या आयुष्यात येऊन ना तिने खूप खूप माझी प्रगती उंचावरती नेण्याचा प्रयत्न केला आणि होती आहे. अजून 1 वर्षभरात खूप फरक होणार आहे. तर मला एक छान प्लॅटफॉर्म मिळालेला आहे याच्यामुळे. मग मी काही समजा, तुम्ही समजा की म्हणजे अंधश्रद्धा नाही आहे ही, पण पूर्ण श्रद्धेने सांगते, काळी हळद खरंच दारात लावा आणि खूप चांगली आहे. तर आता मी ही सगळी हळद ना काही विक्रीसाठी ठेवणार आहे आणि काही हळद मी माझ्या शेतात लावणार आहे पुन्हा. दरवर्षी मी म्हणजे जास्ती उत्पन्न घेणार आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर लवकर सांगा आणि आपण ही हळद घेऊन जा. मला काही कुरिअर करता येत नाही, फक्त जवळच्या लोकांसाठीच. आणि मी हे विक्रीसाठी ठेवणार आहे. तर कोणाला लागत असेल तर नक्की घेऊन जा. आणि कशी आहे माझी काळी हळद नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. बघा कशी आहे. तर बघा, मी आता पुन्हा ही पोत्याखाली झाकून ठेवते. म्हणजे त्याला कोंब आले तर पुन्हा लावायला होईल, नाही तर त्याची पावडर